रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा गाळ प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना चौल जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत उमटे धरण हे परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी असल्याचं सांगितलंय। मात्र अनेक वर्षांपासून धरणातील गाळ न काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे। त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर सचिन राऊळ यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधत उमटे धरणाचा गाळ तातडीने काढावा, जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करावी आणि धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे। प्रशासकीय निधीला विलंब होत असल्याने सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी एकत्र येऊन धरणातील गाळ काढण्याचे आवाहनही त्यांनी केले। जोपर्यंत उमटे धरणातील गाळ उपसा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील। प्रत्येक घरात शुद्ध आणि मुबलक पाणी पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा डॉक्टर सचिन राऊळ यांनी दिलाय। नियोजनच्या मीटिंगमध्ये जेव्हा मी हा प्रश्न मांडला तेव्हा तटकरे साहेबांनी 5 करोड निधीबद्दल त्यांनी चर्चा केली। श्रीरंग माने साहेब पण तिथे होते। पण जोपर्यंत हा मार्ग म्हणजे निकाली लागत नाहीये तोपर्यंत मी पाठपुरावा तर घेतच राहीन। कारण आता पावसाळा जवळ आलाय आणि येत्या काही दिवसात जर गाळ निघाला नाही तर हे पुन्हा पाऊस पडणार आणि पुढल्या वर्षीवर जाणार आणि पुन्हा हीच समस्या पुढल्या वर्षी उद्भवणार। त्यामुळे जोपर्यंत गाळ निघत नाही, जोपर्यंत प्रशासनाकडनं काही म्हणजे जो हवा तसा निधी मिळत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा तर घेतच राहीन। सर, मला सांगा की आता काही दिवसावर आता पावसाळा आलेला आहे आणि त्यामुळं गाळ काढणं तर उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्यासाठी आपली पर्यायी व्यवस्था ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील सामाजिक संस्थांनी मिळून गाळ काढलेला, असं काही डोक्यामध्ये काही आहे प्लॅन? प्रशासनाकडनं आपण प्रयत्न करतोय पण शासकीय कामात उशीर होतच असतो। पण आम्ही उमटे धरण कमिटी असेल यांच्या मार्फत आणि जे पण आजूबाजूला आमच्या कंपनीज आहेत किंवा जे पण संघटना आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्याबरोबर या आणि आपण सगळे मिळून गाळ काढूया। जसं JCB असेल, पोकलन असेल, ट्रक असेल आणि ही माती ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा, पण हा गाळ निघाला पाहिजे। एकूणच शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना असेल ती कार्यान्वित करण्यासाठी किंवा ज्या तुटलेली जॅकवेल असेल किंवा पूर्णतः निखळलेले दगड असतील आणि एकूणच जी बकाल अवस्था झालेली आहे त्यासाठी साधारणतः किती निधी लागणार आहे आणि आपण किती मागणी केलेली आहे? अंदाजित निधी 5 करोड तरी हवा आहे, जेणेकरून त्यातला गाळ निघेल आणि त्याचं काहीतरी सुशोभीकरण होईल, जेणेकरून आपल्याला त्या धरणावर जाता येईल। कारण आज धरणावर जायला पण रस्ता नाहीये आणि त्यामुळे काही आपले आमच्यासारखे जे कोणी आहेत त्यांना पण तिथे पोहोचता येत नाहीये। आम्हाला अगदी पोट तिडकीनी धरण साफ व्हावं अशी इच्छा आहे आणि माझ्या महिला वर्गाला पाणी मिळावं यासाठी मी पोट तिडकीनी प्रयत्न करतोय। पण बघूया आता याच्यात किती यश येते। सर, प्रशासन जे आहे ते प्रशासनाने खऱ्या अर्थानं या उमटे धरणाकडे लक्ष दिलं असतं तर इतकी जी गावं 47 गावं 33 आदिवासी वाडे आणि त्यातली हजारोची लोकसंख्या आहे त्यांचा हा प्रश्न सुटला असता। प्रशासन असेल किंवा तत्कालीन लोकप्रतिनिधी असतील यांचं हे अपयश म्हणावं सर? नक्कीच मी म्हणेन हे अपयशच आहे। कारण पाणी हे जीवनाचा मेन मूल म्हणजे काय म्हणजे पाण्याशिवाय जीवनच नाहीये। जर तुम्ही असा प्रश्न सोडू शकत नसाल तर हे नक्कीच अपयश आहे। काय सांगाल आता पुढची भूमिका आपली काय असणार? बघा, मला माझ्या महिला मतदारांनी किंवा माझ्या जनतेने मला माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलाय। मला पाणी प्रश्न सोडवायचा आहे तेव्हाच मी शांत बसेन।